आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। लाडकी बहीणचे पैसे 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहे। केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण संदर्भामध्ये नियम जे आहे शिथिल करण्यात नाही देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत। वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे। त्यामुळे सरकारने काही नियम शिथिल केले आहेत। लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता तुम्हाला भेटलेला होता ऑक्टोबर महिन्याचा। त्याच्यानंतर तुम्हाला 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत येईल अशी आशा लाडक्या बहिणींना होती। मात्र या ठिकाणी 17व्या हप्त्याचे पैसे पूर्ण महिनाभर वाट पाहिली तरी ठिकाणी जमा झालेले नाहीत। तर आता 17वा हप्ता जो आहे आपण जवळपास पाहिलं डिसेंबर महिना देखील संपत आलेला आहे आणि 17वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे नोव्हेंबर महिन्याचा देण्यासाठीचा मंजूर GR देखील येऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत, मात्र अजून वितरण सुरू झालेलं नाही। त्याच्यामुळे लाडक्या बहिणी मागणी करतायत की या ठिकाणी कुठली तरी 1 तारीख सरकारने फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही। तर तुमची काय मागणी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 1 तारीख फिक्स करायला पाहिजे का? सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तर बघा आता लाडकी बहिणीच्या खात्यावरती 5 दिवसामध्ये तुमचे नोव्हेंबरचा हप्ता येण्याची शक्यता आहे। संक्रांती आधी तुम्हाला 4,500 रुपये भेटण्याची देखील शक्यता आहे। काय आहे महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। तर पहा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटू शकतो, कारण की याचा GR येऊन निधी देखील मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे वितरण करण्यासाठी कुठलीही अडचण नाही। आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील महत्त्वाची न्यूज आपण पाहिली होती की आचारसंहितेचा या योजनेवरती परिणाम होणार नाही अशी देखील बातमी आलेली होती। तर मग वितरण करायला कुठलीच अडचण असू शकत नाही। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की ही योजना जी आहे 1 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे आणि जुनी योजना असल्यामुळं या ठिकाणी याचा कंटिन्यू प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहतो आहे। त्याच्यामुळं आचारसंहितेचा परिणाम होणार नाही। मग वितरण का या ठिकाणी लेट होत आहे त्याचीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत, परंतु तुमचा 17वा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर मग बाकी तुमचा जसं की डिसेंबरचा लाभ असेल तो तुम्हाला कधी भेटेल? तर बघा मागच्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटताना दिसत नाही। त्या महिन्याचा लाभ तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटताना दिसतो। तर डिसेंबरमध्येच तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच या ठिकाणी हा नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचा लाभ भेटला असता, मात्र निवडणुकामुळे या ठिकाणी हा लाभ पुढे गेलेला असू शकतो, कारण की डिसेंबर महिन्याच्या पहिला आणि दुसरा आठवडा सोडून तिसऱ्या आठवड्यामध्ये याचा निधी वितरणाचा GR प्रसिद्ध झाला। GR जो आहे नोव्हेंबरमध्ये आला असता तर तुम्हाला डिसेंबरमध्येच या ठिकाणी हे पैसे जे आहेत पहिल्या आठवड्यात 17व्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचे तुम्हाला भेटले असते। तर आता पुढे जी महत्त्वाची माहिती बघा लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे। नोव्हेंबरचा हप्ता जो आहे पुढच्या आठवड्यात तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। मकर संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तर बघा डिसेंबर महिना संपत आला तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचाच हप्ता अजून दिलेला नाही। त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींनी या ठिकाणी जवळपास 1.5 महिना आता वेट केलेला आहे, तरी देखील नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल अजून कुठलीही माहिती दिली जात नाही सरकारकडनं। स्पष्ट त्याबद्दलची तारीख जाहीर केली जात नाही। दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता एकूण 3 हप्त्याचे पैसे येऊ शकतात असं बोललं जात आहे। बघा 3 हप्त्याचे एकंदरीत पैसे येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। मकर संक्रांती आधी महिलांच्या खात्यामध्ये 3 हप्ते जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तर पहा आता मग हे 3 हप्ते जर एकत्रित आले तर नोव्हेंबरचा हप्ता मग तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटणार नाही, परंतु
परंतु या ठिकाणी डिसेंबरमध्ये जर तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा लाभ आला तर तुम्हाला जानेवारीमध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ भेटेल आणि जानेवारीचा लाभ जो आहे तो तुम्हाला पुढे फेब्रुवारीमध्ये भेटू शकतो. मागचे जे या ठिकाणी इन्स्टॉलमेंट तुम्हाला वाटप केले जात आहेत त्याच्यावरून तुम्हाला ही माहिती देत आहे. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना वर्षअखेरीस खुशखबर भेटणार आहे. नोव्हेंबरचे पैसे जे आहेत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. जर आले तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी असणार आहे. परंतु जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र हे पैसे नाही आले तर जानेवारीमध्ये मग तुम्हाला कधी पैसे भेटू शकतात बघा. संक्रांतीपूर्वी महिलांना मग 4500 रुपये भेटू शकतात. लाडकी बहीण योजनेत महिलांना संक्रांतीपूर्वी हे पैसे दिले जातील. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे. 3000 रुपये 14 जानेवारीला दिले जातील. यामुळे महिलांना पुढच्या महिन्यात डबल खुशखबर मिळू शकते. बघा या ठिकाणी 4500 रुपये कसे तुम्हाला भेटू शकतात. जर नोव्हेंबरचा हप्ता या डिसेंबर महिन्यामध्ये नाही आला तुम्हाला तर डिसेंबरचे 1500 रुपये, नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला जानेवारीच्या या ठिकाणी एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीच्या 14 किंवा 17 तारखेनंतर हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. कारण की महानगरपालिकेच्या निवडणुकाची आचारसंहिता देखील चालू आहे. मात्र आचारसंहितेचा याच्यावरती परिणाम होईल की नाही किंवा हे वाटप होईल की नाही किंवा आचारसंहितेनंतरच हे वाटप केलं जाईल अशी अजून अधिकृत माहिती सरकारने कुठेही दिलेली नाही. त्याच्यामुळं हे सर्व अंदाज आहेत. परंतु आता जी माहिती आली त्याच्यानुसार तुम्हाला मग डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत 17वा हप्ता जर भेटला तर मग 2च हप्ते तुम्हाला जानेवारीमध्ये भेटू शकतात. परंतु या ठिकाणी जानेवारीमध्येही जानेवारीचा लाभ त्याच महिन्यात दिला तर 2 हप्ते तुम्हाला भेटतील. मात्र जर दोन्ही लाभ एकत्रित द्यायचे नसतील तर फक्त तुम्हाला 1500 रुपये जानेवारीमध्ये भेटतील. ते म्हणजे तुमचे 18व्या हप्त्याचे डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारीचा लाभ तुम्हाला पुढे जो आहे या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये दिला जाऊ शकतो. तर लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यातील काही महिलांचे अर्ज बाद करण्यात देखील आले होते पडताळणीमध्ये. त्यानंतर पडताळणीत देखील निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना जी बाद केले गेलेलं आहे त्यामुळे आता अपात्र महिलांना पैसे दिले जाणार नाहीत. त्याच्यासाठी बघा ई-KYC प्रक्रिया जी आहे सुरू केलेली आहे. जी की पडताळणी जी केली जाते आहे त्याला उशीर होत असल्यामुळे ई-KYC आता प्रत्येक वर्षी केली जाणार आहे. या वर्षीची ई-KYC करण्यासाठीची मुदतवाढ तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे. परंतु ई-KYCला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. दरम्यान या योजनेत KYC करण्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते. अजूनही लाखो महिलांची ई-KYC बाकी आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक एक निर्णय घेऊ शकतं. तुमची ई-KYC पूर्ण झाले का, मुदतवाढ भेटावी का, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून प्रॉब्लेम येत आहेत. जसं की आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असा देखील या ठिकाणी एरर पहिल्यांदाच येतोय आणि त्या लाडक्या बहिणींना नियमित हप्ते देखील भेटत आहेत परंतु तसा एरर येतोय. त्यामुळे त्यांची ई-KYC होत नाही आहे. परंतु बाकी देखील अजून बरेचशा लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम आहेत. कोणाचे डॉक्युमेंट नाही आहेत, जसं की ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा लाडके ऑनलाईन तर फॉर्म भरतील परंतु डॉक्युमेंट जर नसतील तर त्यांना 31 तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे ते डॉक्युमेंट देखील जमा करायचे आहेत. तर ह्या सर्व कारणांमुळे या ठिकाणी मुदतवाढ होण्याची शक्यता असू शकते. अजून तसा निर्णय झालेला नाही. मात्र निर्णय झाल्यास तुमच्यापर्यंत त्याबद्दलची माहिती नक्की शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहिली ते म्हणजे तुमचा 17वा हप्ता तो अगोदर भेटणं गरजेचं आहे. एकत्रित हप्ते या ठिकाणी दिले गेले तर सर्वांसाठी आनंदाची बातमीच असू शकते. मात्र 17वा हप्ता तरी कमीत कमी डिसेंबर एंडिंगपर्यंत दिला पाहिजे. कारण की पूर्ण जवळपास 1.5 महिना या ठिकाणी होऊन गेलेला आहे तरी देखील नोव्हेंबर महिन्याचाच अजून लाभ भेटलेला नाही. तर एकत्रित हप्ता देण्याची पुढचा विचार या ठिकाणी जर झाला जसं की डिसेंबर आणि जानेवारीचा जरी एकत्रित हप्ता आला जानेवारी एंडिंगमध्ये तरी देखील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी भेटू शकते. मात्र त्याच्या अगोदर ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत एक तर या ठिकाणी डिसेंबरचे किंवा नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्रित दिले गेले पाहिजेत किंवा या ठिकाणी फक्त 1500 रुपये जे आहेत मग तुमचे 17व्या हप्त्याचे कमीत कमी नोव्हेंबरचे तरी पैसे येणं गरजेचं आहे. कारण की त्याचा GR देखील येऊन जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत. तर आपण बघूयात आता याची अजून काय ऑफिशियल अपडेट आली. जर याची डेट फिक्स झाली 17व्या हप्त्याची, नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तुमचा डिसेंबर एंडिंगपर्यंत त्याची वाटपाची डेट फिक्स झाली तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तुम्हाला नक्की शेअर केली जाईल. सध्या तरी या ठिकाणी महत्त्वाची माहिती आलेली ती म्हणजे नोव्हेंबरच्या जो लाभ आहे तुमचा 17वा हप्ता तो डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत दिला जाऊ शकतो आणि पुढं संक्रांती आधी तुम्हाला जानेवारी किंवा डिसेंबरचा लाभ जो आहे तो देखील वाटप केला जाऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.